सहस्नेह जय जिजाऊ. मी सुहास राणे, संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष तथा जनसेना सामाजिक संस्थेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि वीर जनसेना हे माझं स्वतःचं मासिक आहे, वृत्तपत्र आहे. आज मी आपल्यासमोर दोन वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही केलेल्या काही पत्रव्यवहार आणि शासनाचा एक मोठा भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आम्ही आज कारवाई केलेली आहे. त्या अनुषंगाने मी प्रथम एक विषय तुमच्याकडे सादर करतो. सार्वजनिक बांधकाम विभाग, इलाका शहर यांचे जे कार्यकारी अभियंता आहेत विद्याधर पाटसकर, यांच्या संबंधित असलेला एक भ्रष्टाचार आम्ही आमच्या वतीनं समोर आणलेला आहे. 2025 सालामध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांवरती झालेला जो खर्च आहे, या खर्चावरती अनाठायी खर्च केलेला आहे, जास्त खर्च केलेला आहे असा स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे विजिलन्स डिपार्टमेंट आहे, त्या विजिलन्स डिपार्टमेंटचा नोंदी आलेल्या आहेत. त्यांचा एक निरीक्षण आलेलं आहे. ते पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने आणि त्यावेळेला वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांच्या आधारावरती आम्ही जनसेनेच्या माध्यमातून तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आज मी त्यांची समक्ष भेट घेतली. त्यांनी सांगितलं ह्या संबंधित सर्व प्रकारावरती आम्ही विजिलन्स डिपार्टमेंटचा अहवाल मागितलेला आहे आणि ह्याच्या संबंधित जे विद्याधर पाटसकर साहेब आहेत त्यांचाही आम्ही खुलासा मागितलेला आहे. जर त्यांनी खुलासा दिला नाही तर हे त्यांच्यावरती केलेले जे ठेवलेला ठपका आहे, जे आरोप आहेत ते निश्चित करून त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून 2025ची घटना आहे, त्याच्यावरती विजिलन्सवाल्यांचा रिपोर्टसुद्धा आलेला आहे. मग त्या अधिकाऱ्यांवरती अजूनपर्यंत कारवाई का झाली नाही हा आम्ही प्रश्न उपस्थित केला आहे. म्हणजेच कुठे ना कुठेतरी प्रशासनातली काही मंडळी ह्या भ्रष्टाचाराला खत पाणी घालण्याचं आणि दडपण्याचा प्रकार करत आहे, त्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण जनसेनेच्या वतीनं आम्ही हा मुद्दा उचलून धरणार आहोत. जोपर्यंत विद्याधर पाटसकर आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई होत नाही, त्यांचं निलंबन होत नाही, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होत नाही आणि त्यांच्यावरती कारवाई करून त्यांचा कारवाई जर आरोप जर सिद्ध होत असेल तर त्यांच्यावरती कडक प्रशासन होत नाही, त्यांचं निलंबन होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचं हे प्रकरण थांबवणार नाही. आम्ही माहितीच्या अधिकारात काही माहिती मागवलेली आहे. त्या माहितीच्या अधिकारामध्ये जर आम्हाला ती माहिती मिळाली आणि त्या माहितीमध्ये जर काही असं तथ्य सापडलं तर आम्ही एक मोठं आंदोलन उभं करून हा जो झालेला भ्रष्टाचार आहे हा कुठेतरी थांबला गेला पाहिजे आणि ह्याच्यावरती निर्बंध आले पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करेन. महाराष्ट्रामध्ये ह्याच्या अगोदर अनेक प्रकरणं झाली, त्या प्रकरणावरती खूप काही गदारोळ झाला, पण एकही ह्याच्यावरती कारवाई झाली नाही. कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यावरती कारवाई होत नाही, म्हणून हा आम्हाला पाऊल उचलावं लागलं. तसंच आमचं एक दुसरं प्रकरण जे आहे, जे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेलं आहे. चेंबूर एम वॉर्डच्या हद्दीमध्ये आणि साकीनाका यल वॉर्डच्या हद्दीमध्ये पावसाळ्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेत, एक मेन होलमध्ये माणूस पडला आणि त्याचा मृत्यू झाला आणि चेंबूरमध्ये शाळेच्या बसवरती झाड कोसळलं आणि 11 वर्षाचा विहान नावाचा एक मुलगा मृत्युमुखी पडला. या प्रकरणामध्ये सर्वच्या सर्व इंजिनियर अधिकारी जबाबदार आहेत, कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहेत. पण इथे काय झालं, फक्त कॉन्ट्रॅक्टरांवरती कारवाई केली, त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं, त्यांच्यावरती आरोप सिद्ध केले गेले, त्यांच्यावरती कारवाई झाली. अधिकाऱ्यांना तात्पुरतं निलंबित करण्यात आलं आणि हे जे चौकशीचे जे फेरे चालू आहेत, त्यांनी ती समिती गठीत केलेली आहे, त्यांच्यावरती आमचा विश्वास नाही. तुम्ही त्रयस्थ न्यायाधीशांची, माजी न्यायाधीशांची समिती स्थापन केली पाहिजे आणि ह्याची संपूर्ण पद्धतीनं निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर अधिकारी दोषी आहेत तर त्या दोषी अधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यावरती फक्त निलंबनाची कारवाई पुरेशी नाही. ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला त्यांना तुम्ही 10 ते 15 लाख रुपये दिलेले आहेत. 10 ते 15 लाख रुपयामध्ये त्याचं कुटुंबाचं सांत्वन होणार आहे का? त्यांच्या सर्व राहिलेल्या कुटुंबाच्या गरजा हे होणार आहेत का? पैसे महत्त्वाचे नाही आहेत.
दोषी कोण आहेत तर ते अधिकारी दोषी आहेत. त्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवलेल्या पैशाच्या माध्यमातून हे लोक निर्डावलेले आहेत. आम्ही प्रश्न उपस्थित करायला गेला तर ते आम्हाला उत्तरं देत नाहीत, आम्हाला टाळाटाळ करतात आणि प्रशासन याची दखल घेत नाही. म्हणून आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून हे प्रकरणसुद्धा पुढे उभं करावं लागेल. मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांना मी आजच भेट घेतली आहे. त्यांना आम्ही स्वतंत्र स्मरणपत्र दिलेलं आहे या तिन्ही विषयांवरती. त्यांनी हा मुद्दा उचललेला, त्यांनीही राजीनाम्याची मागणी केली होती. पण महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत हे अधिकारीच स्वतःच्याच अधिकाऱ्याला वाचवण्याचा कसा प्रयत्न करत असतात. ह्या अधिकाऱ्यांनी एम वॉर्डमध्ये चालू दिवसामध्ये त्यांनी आंदोलन घेतलं. जे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते अधिकारी हे सुट्टीवर नसताना, म्हणजे ते ड्युटीवर असताना त्यांनी आंदोलन केलेलं आहे. त्यांना आंदोलन करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पण भ्रष्टाचारी अनैतिकता असणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा जर प्रयत्न करत असेल तर आम्ही जनतेच्या वतीनं त्यांना सामोरे जाऊ, त्यांना विरोध करू आणि खरं काय आहे आणि खोटं काय सत्य जनतेसमोर आणू. म्हणून आमची ही सत्याची लढाई आहे. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हा मुद्दासुद्धा आम्ही उचललेला आहे. म्हणून ह्या दोन्ही प्रकरणावरती अधिकारी जबाबदार आहेत आणि ह्या जबाबदार अधिकाऱ्यांवरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पाठी हटणार नाही. जोपर्यंत त्यांचं कायमस्वरूपी निलंबन होत नाही, त्यांच्यावरती योग्य अशी कारवाई होत नाही, तोपर्यंत आमची ही लढाई चालू राहील.